नमस्कार मैत्रिणींनो, मिररवर 21 डेज हिलिंग चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकीच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडला गेलेला आहे आणि तो शब्द म्हणजे ताणतणाव किंवा स्ट्रेस. आजकाल हा शब्द आपण इतक्या वेळा वापरतो की खूप स्ट्रेस आहे यार, हे वाक्य आपण दिवसातून 3 ते 4 वेळा तरी अगदी सहजपणे बोलता की नाही? पण मैत्रिणींनो, कधी असं शांतपणे विचार केला आहे का की हा ताणतणाव म्हणजे नक्की काय असतो बरं? ताणतणाव म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या जीवनातील घडामोडींबद्दल आपल्या मनाने दिलेली एक भय प्रतिक्रिया असते, म्हणजे भीतीची प्रतिक्रिया, फिअर रिस्पॉन्स असतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ताण म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती, आणि ही भीती कधीही स्थिर नसते. ती कॉन्स्टंट बदलत राहते. आज ज्या गोष्टीची आपल्याला प्रचंड भीती वाटते, कदाचित उद्या ती तितकी वाटणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या स्वतःच्या भावभावनांची, विचारांची जबाबदारी आपल्याला घ्यायला नको, म्हणून आपण एक तो स्ट्रेस नावाचा मुखवटा ओढून घेत असतो. पण अगदी आजपासून आपण या तणावग्रस्त राहण्याच्या गरजेची आपल्या आयुष्यातून कायमची हाकलपट्टी करणार आहोत. कारण जी व्यक्ती शांत चित्त आणि मजेत असते ना, ती कधीच घाबरलेली किंवा तणावात नसते. त्यामुळे स्वतःला एक प्रश्न विचारा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा ताण जाणवतो ना, तेव्हा थांबून स्वतःच्या डोळ्यामध्ये पाहून एकच प्रश्न स्वतःला विचारा, मला नक्की कशाची भीती वाटत आहे? मग आपल्याकडे एक मोठी यादी तयार होते. म्हणजे स्त्रिया कोणकोणत्या गोष्टीची भीती वाटून घेत असतात. घरातल्या कामाचं त्यांना टेन्शन येत असतं, मुलांचा अभ्यास, पैसा, कुटुंबातील व्यक्तींची काळजी, आणि सगळ्यात वरती म्हणजे स्वतःचं आणि घरच्यांचं आरोग्य. पण विचार करा, आपण लहानाचे मोठे होत असताना आपण स्वतःविषयी किंवा आपल्या कुटुंबाविषयी काहीतरी मर्यादा मनामध्ये घट्ट धरून ठेवलेल्या असतात. आपण अजूनही लहानपणी जगायचो ना, त्याच मर्यादित जाणीवांमध्ये जगत असतो. आपण स्वतःला सांगत राहतो की मी तितकी हुशार नाहीये, मला हे काम जमणार नाहीये, किंवा माझ्याकडे पुरेसा वेळ नाहीये. हे तुमचा सेल्फ टॉक जो असतो तो चालू असतो. आणि किंवा मग मी स्त्री आहे त्यामुळे मी हे कसं करू, आणि त्या मर्यादित जाणीवांमध्ये आपण जगत असतो आणि त्यामुळे त्या गोष्टींचा आपल्यावर ताण येत असतो. मग मैत्रिणींनो, या मर्यादा फक्त आणि फक्त तुमच्या मनातच आहेत. ही आपल्या ब्रेनची चुकीचं एक प्रोग्रामिंग झालेलं आहे आणि ही निवड जी आहे ती आपली असते. त्यामुळे आपल्याला या मर्यादांना घट्ट कवटाळून बसायचं आहे की या सगळ्या मर्यादा तोडून आपल्याला पुढे जायचं आहे. तर चला मग आपल्या मनाचा हा जो स्ट्रेसचा जो ओव्हरकोट आपण घातलेला आहे तो उतरवून टाकूया. चला आपण सगळे मिळून आता एक छानशी छोटीशी एक कृती करूया. तुम्ही जिथे कुठे बसला असाल तिथे शांत खुर्चीवर बसला असाल तर आरामात बसा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा. डोळे मिटून घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा. आणि जेव्हा 5 ते 6 वेळा तुम्ही असं दीर्घ श्वास करता, श्वासावर लक्ष केंद्रित करून, तेव्हा तुमचा जो ताण आहे तो हळूहळू कमी होत गेलेला तुम्हाला जाणवेल. साधारणतः 5 ते 10 वेळा तुम्हाला असं दीर्घ श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वसनाबरोबर हळूहळू तुमचं मन आता शांत झालेलं आहे. तुमच्या मनातील हा सगळा ताण, भीती, हा एक जड ओव्हरकोट घातल्यासारखं तुम्ही अंगात घातलेला आहे. आणि मनातच, कल्पनेतच हा ओव्हरकोट तुम्ही काढून टाकत आहात अशी कल्पना करा. तो खांद्यावरून खाली ओढा आणि ते सगळं, त्या भावना सगळ्या अनुभवा, त्या ओव्हरकोटचा हाताला स्पर्श होणारा अनुभवा आणि तो जमिनीवर फेकून द्या. आणि हे जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय ह्याचा थोडासा अनुभव घ्या. एकदम हलकं वाटतं, मन शांत होतं, शरीरातला सगळा ताणतणाव बाहेर पडलाय असं तुम्हाला जाणवतं आणि तुमचे सगळे स्नायू जे आहेत ते रिलॅक्स होतात. आता मिरर वर्कमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तुमच्याकडे जे काही मिरर आहे ते काढा आणि त्या मिररमध्ये स्वतःचा चेहरा पहा. स्वतःच्या डोळ्यात थेट पाहून एक छानसं स्माईल करा, विश्वासाने पहा आणि स्वतःला सांगा की मी सर्व भयापासून आणि भीतीपासून मुक्त होत आहे. माझे सगळं टेन्शन दूर झालेलं आहे आणि मला आता खूप हलकं आणि शांत वाटत आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी एक अत्यंत सक्षम अशी स्त्री आहे. मी मला जे हवं ते सगळं काही करू शकते. माझ्यासमोर येणारी कोणतीही परिस्थिती हाताळण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझ्याकडे पुरेसा वेळ आहे आणि मी शांत आहे, मी आनंदी आहे. हे तुम्हाला आज मिररवर करायचंय. छान वाटतंय ना आता? आज डायरीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. डायरी काढा आणि भूतकाळात जा. लहानपणी तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी दुखावणारी घटना किंवा अशी काही नकारात्मक घटना घडली होती का, ती आठवा आणि ती लिहून काढा.
आणि विचार करा की तुम्ही जो तेव्हापासूनचा जो मनात धरून ठेवलेला विचार आहे तो योग्य आहे का, खरा आहे का. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा स्ट्रेस येतो त्या सगळ्या गोष्टींची एक यादी बनवा आणि डायरीमध्ये लिहून काढा आणि त्याच्यासमोर सकारात्मक स्वयंसूचना लिहा आणि रोज मिरर वर्कमध्ये त्या स्वयंसूचना तुम्हाला म्हणायच्या आहेत. मैत्रिणींनो, आपल्या क्षमतांना कोणत्याही मर्यादा नाहीत आणि बदल हा जगण्याचा नियम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बदल होतच असतो, पण या बदलांना घाबरून न जाता त्याला सामोरी जाण्याची क्षमता देवानं प्रत्येक स्त्रीला दिलेली आहे. चला तर मग माझ्यासोबत हे पहिलं पाऊल उचला आणि मिरर वर्क करा, डायरीमध्ये लिहा आणि रोज सकाळी उठल्यानंतर आरशात पाहून स्वतःला नक्की सांगा की मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, मी कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी सक्षम आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी सगळ्या भय, शंका, कुशंका यापासून आजपासून मुक्त होत आहे आणि स्वतःसाठी एक सुंदर, आनंदी, तणावमुक्त जीवनाची निर्मिती करत आहे. आणि तुम्ही हे रोज कराल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आजपासून तुम्ही स्ट्रेस घेणं कोणत्याही गोष्टींबद्दल बंद करणार आहात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील अशाच मिरर वर्कच्या एका नवीन विषयांसहित भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.